पूर्ण आमचं किचन पावसाळ्यामध्ये ना पूर्ण आमचं किचन ओलं असायचं असं. तर ती एक आठवण म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आली आणि त्या पूर्ण ओल असायचं. आणि मग आमची मम्मी आहे ना खाली अशी बारदानं वगैरे घालायची का तर पायाला म्हणजे गार लागू नये म्हणून. आणि किचन मध्ये आम्ही फक्त जेवण करण्यापुरतच जायचो मग त्यावेळेस. तर मम्मी त्याला बोलतात कच्चा हाऊस. हा राईट, कच्चा हाऊस. त्यांना कच्चा हाऊस काल परवा कच्चा हाऊस आणि पक्का हाऊस काय ते त्यांना शिकवलंय. तर त्याच्यामध्ये हा राईट, दिस इज कॉल्ड कच्चा हाऊस. तर आमचा कच्चा हाऊस होता मिथिलाच्या भाषेमध्ये. तर ह्या आटला आम्ही भाजल्या ना फणसाच्या. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण फणस आणला होता, मी तुम्हाला दाखवला होता व्हिडिओमध्ये. पण तो फणस चांगला नाही निघाला, रसाळ फणस निघाला. तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मंडळी खूप जास्त पाऊस पडतो आहे आता 2 दिवस. कालच वटपौर्णिमा झाली आणि पावसाने सुरुवात केली आहे. अगदी जोर धरला आहे त्याने. तर आपण वटपौर्णिमेसाठी जो फणस आणला होता तो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलासुद्धा होता. पण तो फणस आहे ना, फणसवाल्याने आपल्याला फसवलं. कापा म्हणून फणस दिलेला, पण तो फणस कापा नाही निघाला, तर रसाळ म्हणजेच बरका फणस निघाला. पण जाऊ दे, ठीक आहे, पूजेपुरता आम्ही यूज केला. मला काय बरका फणस एवढा फारसा खायला आवडत नाही. आणि आता पाऊस पडला आहे ना, तर त्याची चवसुद्धा बदलली आहे, गोडवा त्याचा कमी झाला आहे. तर त्याच्यातल्या या अटला आम्ही सगळ्या काढून घेतल्या. ह्याच्याकडे याला आहे ना, ह्या फणसाच्या बिया आहेत, त्याला आमच्याकडे अटला बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात याला मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर याला अटला बोलतात. तर ह्या अटला आहेत ना, आपण उकडवूनसुद्धा खाऊ शकतो आणि भाजूनसुद्धा खाऊ शकतो. तर मी आहे ना ह्याला आता भाजून दाखवते तुम्हाला, कारण फारशा मला उकडून खायला नाही आवडत. या भाजून आपण आता खाऊया. तर मी तुम्हाला दाखवते याला कशा भाजायच्या असतात. तर ह्या आपण जेव्हा फणस आपण जेव्हा खातो ना गरे, तेव्हा या अटल्या आहेत ना आपण अशा काढून ठेवायच्या. काढल्याच्या नंतर आहे ना त्याला धुवून ठेवायच्या स्वच्छ. म्हणजे त्याच्यावरती जो असा बळबळीतपणा असतो ना, गऱ्याचं चिकटलेलं असतं, ते सगळं स्वच्छ धुवून मस्त अशा एका साईडला अशा लाईनमध्ये अशा रुंद करून ठेवायच्या, म्हणजे त्या सुकतात. तर इथे बघू शकता खिडकीतून मस्त असा गार वारा येतोय छान असा, कारण पाऊस पडतोय ना. पावसाला गारवासुद्धा मस्त भरपूर गारवा आहे. पाऊस दिसतोय की नाही माहीत नाही, पण बाहेर पाऊस पडतोय रप असं. कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नाही आहे फारसा. तर या पावसाळी दिवसामध्ये आहे ना या अशा अटला वगैरे भाजून खायला खूप मस्त लागतात. तर मी तुम्हाला दाखवते. एक पातळच आपल्याकडे असा तवा वगैरे असेल ना तर तो ठेवायचा. कढई असेल तरी पण चालेल. तवा छान तापला की त्याच्यावरती मस्त अशा अटला आपण पसरवून ठेवायच्या, म्हणजे कशा छान अशा भाजतात त्या. आणि त्याला आपल्याला आहे ना पहिले स्लो गॅसवरतीच भाजून काढायच्या आहेत. मस्तपैकी आतून शिजल्या पाहिजेत त्या छानपैकी. मग त्या छान अशा शिजवून आहे ना मस्त गोडवा त्यांना येतो जेव्हा त्या व्यवस्थित भाजतात तेव्हा. असं थोडंफार पहिलं तवा जेव्हा गरम असतो ना तेव्हा असं त्यांना हलवत राहायचं, म्हणजे कसं एकाच ठिकाणी भाजल्या गेल्या नाहीत पाहिजेत किंवा करपल्या नाही पाहिजेत, म्हणून अशा हलवत राहायचं असतं आपल्याला. काही लोकांना या उकडून खायला सुद्धा आवडतात. उकडायच्या पण सेम अशाच आहेत. म्हणजे कसं माहिती आहे, आपण जेव्हा काढून ठेवतो ना या बिया जेव्हा गऱ्यातल्या, तेव्हा आहे ना थोड्या सुकल्या वगैरे ना धुवून सुकवल्या आपण की त्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्या किंवा 4 शिट्या काढल्या तरी भरपूर होतात. पण उकडताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालावं लागतं. मीठ घालून उकळल्या मग त्यांना छान चव येते. भाजून जर तुम्हाला खायच्या असतील तर मीठ घालायची गरज नाही लागत त्याच्यामध्ये. छान लागतात, तुम्ही ट्राय करा. कोकणातले तुम्ही जर असाल, कोकणातून तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल ना, तर कोकणातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की या अटला कशा भाजून खातात. गावच्या लोकांना तर मस्त, गावाला तर मजा येते. बाहेर मस्त छान पाऊस पडत असतो आणि चुलीवरती अशा तव्यावर गरमागरम ही अटला भाजून खायची मजाच वेगळी असते. आम्ही लहानपणी या सगळ्या गोष्टी खूप जास्त अनुभवल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं पावसाळा वगैरे लागला, फणस वगैरे घरी आला ना की या सगळ्या गोष्टी आम्ही करून खातोच दरवर्षी. खूप मजा येते खायला आणि खूप टेस्ट. आणि सिजनेबल फ्रूट्स किंवा सिजनेबल काही ज्या पण गोष्टी असतात त्या पण खायच्याच असतात, आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. आता थोडा जरा पाऊस थांबला आहे बऱ्यापैकी, पण धरला आहेच. आकाशात ढग बघा कसे काळे काळे कुट्ट करून टाकलेत ते.
छान पाऊस पडतो आहे. आता 2 दिवस झाले वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीपासून पाऊस पडतो आहे बघा. अशा प्रकारे नाटला पूर्ण आपल्या अशा भाजल्या पाहिजेत मस्तपैकी, छान अशा भाजल्या पाहिजेत खरपूस. तर आणि त्यांचा वास एवढा सुंदर येतो आहे ना, जशा जशा त्या भाजतायत ना तसा त्यांचा सुगंध मस्त येतो आहे, दरवळतो आहे म्हणजे सगळीकडे. आजूबाजूच्या लोकांनासुद्धा वास वाऱ्यासोबत गेला असेल मस्त. खूप छान वास येतो आहे, छान वास सुटला एकदम मस्त. तर आता आपल्या भाजून झाल्याच्या नंतर आहेत ना व्यवस्थित त्याला अशा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आपल्याला आणि थंड व्हायला द्यायच्या. गरम गरम खायला नाही जायचं, कारण त्या खूप गरम लागतात आणि मग आपलं तोंड वगैरे त्याच्यामध्ये भाजू शकतं. त्याच्यामुळे थोड्या थंड व्हायला द्यायच्या त्यांना. आणि शक्यतो जमल्यास आणि मी प्लेटमध्ये काढून चूक केली आहे, तुम्ही पेपरवर वरती काढा, कारण का माहिती गरम गरम आहे ना त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलं. नंतर मी आहे ना जेव्हा बघितलं तेव्हा आहे ना त्याला पाणी सुटलं होतं प्लेटमध्ये काढलेलं, म्हणून तुम्ही पेपरवरती काढा म्हणजे कसं पाणी सुटणार नाही. कारण गरम गरम काढलं आहे ना त्या प्लेटामध्ये तर त्याला पाणी सुटलं, मग ते खाताना आपल्याला साल त्याचं पटकन निघत नाही, चुरचुरीत असं साल निघत नाही, पटकन चिपकून जातं पाणी सुटल्यामुळे. तर अटला आपल्या गार होऊ दे, तोपर्यंत आपण आपलं बाकीचं काम करून घेऊया. अटलं गार झालं की मी तुम्हाला दाखवते त्यांना कसं सोलून खायचं ते. आणि त्यामागे या अटलांच्या मागे आहे ना आमची एक स्टोरी पण आहे लहानपणीची, तर ती स्टोरी पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ. आणि तुम्हीसुद्धा यावर्षी फणसाच्या घरातल्या अटला भाजून किंवा उकळून खाल्ल्यात का, किंवा भाजी करून खाल्लात का, तर मला कमेंट करून नक्की सांगा. या काही लोक आहे ना ह्याची भाजीसुद्धा करून खातात, म्हणजे जवळ्यामध्ये सुद्धा घालतात. काही लोक ह्याची सेपरेट भाजीसुद्धा करतात. काही लोक अळूचं जे फतफतं बनवतात ना, अळूच्या पानांची भाजी, त्याच्यामध्ये सुद्धा हे अटला टाकतात, तशी पण छान लागते भाजी. आता बघा पावसाचा जोर पावसाने वाढवला आहे परत, मस्त पाऊस पडतो आणि पावसाला गारवा आहे, त्याच्यामुळे एवढी छान गार झोप लागते ना. जेवढी गरमी होत होती ना मेमध्ये, ती त्या गरमीचं पूर्ण त्याने अगदी भरून खाल्लं ना. छान वाटतं, पण जरा पाऊस पडतो येतो. फक्त कुणाचं नुकसान करू नको, व्यवस्थित फळ म्हणजे झालं. बघा आपल्या अशी अपरिजाची सुद्धा मस्त झालेली आहे, पटकन वरली. पाऊस पडली ना की झाडांना पण बरं वाटतं अगदी, झाडं पण मस्त चौकलीत होतात आणि झाडांनासुद्धा मस्त नवीन पालव्या येतात छानपैकी. ही आपली दुसरी बाल्कनी आहे बेडरूमची, जिथे जास्त झाडं नाही आहेत, मोजकीच झाडं आहेत. तर तिथेसुद्धा अजून मला झाडं आणायची आहेत. आणि जी आपली हॉलची बाल्कनी आहे ना त्याच्यामध्ये खूप सारी झाडं लावली आहेत, खूप म्हणजे खूप सारी, तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओमध्ये. आणि एवढी छान झाडं झाली आहेत ना, सगळी झाडं अगदी बहरली आहेत मस्त. सगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं आपल्या हॉलच्या बाल्कनीमध्ये लावली आहेत. आणि बेडरूमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा मी झाडं लावली आहेत. 5-6 कुंड्याच आहेत. एकामध्ये आहे कढीपत्ता, मिरची वगैरे, तुळशीची झाडं आहेत, प्लस आपलं अपरिजातचं झाड आहे. आणि सदाफुलीच्या मी बिया पेरल्या होत्या, त्याची खूप झाडं आली आहेत, ती झाडं आहेत. आणि अजून मला जास्वंद वगैरे आणायचे, पाऊस पडायचीच मी वाट बघत होती, पण मला जायला मिळालं नाही. अजून खूप प्रकारची झाडं मला आणायची आहेत. आणि आपलं खास करून मला लेमन ग्रास म्हणजे आपली चहापात असते ना त्याचं झाड आणायचं मला, त्याची खूप आवड आहे मला. कारण कसं ते झाड जर झालं ना व्यवस्थित बहरलं ना मस्त होतं ते. आणि चहामध्ये सुद्धा आपण घरच्या घरी ताजं कट करून टाकू शकतो ना, त्याच्यासाठी मला आणायचं. कारण मला चहामध्ये चहापात टाकून प्यायला खूप जास्त आवडते. आणि आता पावसाळ्यामध्ये आहे ना कोऱ्या चहामध्ये अद्रक किसून घालायचं आणि हे घालायचं आपली चहापात आणि अद्रक किसून घालायचं. एवढी भारी चहा लागते ना, म्हणजे चहा जास्त प्यायची नसते, पण 2 घोट का होईना आपली सुस्ती जाण्यासाठी जरी प्यायलात ना त्या चहापात टाकून आणि अद्रक टाकून, तर एवढं भारी वाटतं ना, खूपच छान वाटतं. त्याच्यामुळे मला चहापात आणायची आहे. जाणार आहे मी जेव्हा जाईन नर्सरीमध्ये तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन, तेव्हासुद्धा मी एक व्हिडिओ करेन आणि कोणकोणती झाडं आणेन ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ आपला कंटिन्यू बघत राहा तुम्ही. तर आता इथे आपली सगळी कामं झालेली आहेत, देवपूजासुद्धा आपली इथे झालेली आहे. देवपूजा संध्याकाळची केली ना की खूप बरं वाटतं. देवपूजा झाल्याच्या नंतर आता आपल्या ज्या आटल्या गार झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आहेत त्या. इथे आपल्या देवबाप्पाचं दर्शन घ्या, संध्याकाळचा दिवा वगैरे लावला ना खूप भारी वाटतं एकदम.
मंडळी आटला आहेत ना आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत हे बघा, आणि थंड सुद्धा झाल्या आहेत मस्त. आणि बाहेर खूप पाऊस पडतो आणि लाईट गेली आहे, पण तरी पण म्हटलं तुम्हाला दाखवायचं होतं कशा आपल्या आटल्या झाल्यात त्या, म्हणून साठी मी तुम्हाला लाईट गेली तरी पण मी व्हिडिओ करून दाखवते. मी दिसतेय? हा. हा. तर ह्या आटलांसोबत आहे ना आमचं एक म्हणजे एक वेगळी स्टोरी पण आहे या आटलांसोबत. लहान असताना आहे ना आमचं घर होतं मातीचं. जेव्हा मी 10वी पर्यंत होती ना, 10वी पर्यंत आमचं घर मातीचंच होतं. हा, मी 9वी 10वीला असेपर्यंत आमचं घर मातीचंच होतं. वरती कौलं होती आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहे ना आमची कौलं गळायची, आणि जास्त करून आमच्या किचनमध्ये आहे ना खूप सारं पाणी गळायचं. म्हणजे असं जिथे खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे छोटे छोटेच असे होल किंवा नळे इकडे तिकडे, कौलं नळे पण बोलतात आमच्याकडे त्याला, कौलं इकडे तिकडे सरकलेली असेल तर त्याच्यातून पाणी गळायचं. तर अशा प्रकारची भांडी असतात ना, म्हणजे असे आपला टोप म्हणा किंवा पातेलं दुसरं किंवा छोटे ते वाटके वगैरे असतात जे बाऊल वगैरे, ते आम्ही असे जिथे लावून ठेवायचो. का तर वरून पडणारं पाणी ह्याच्यात पडेल. पण तरी पण आहे ना एवढ्या उंचावरून पाणी पडायचं, त्याचं टपकन पडायचं ह्याच्यामध्ये, आणि पाण्याचे शिंतोडे सगळीकडे उडायचे. आणि आमचं किचन आहे ना, म्हणजे खाली सगळी जमीन होती ना मातीची, तर त्याच्यावरती सगळं ओल व्हायचं आमच्या किचनमध्ये. तर पूर्ण आमचं किचन पावसाळ्यामध्ये ना पूर्ण आमचं किचन ओलं असायचं. तर ती एक आठवण म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आली, आणि त्या पूर्ण ओल असायचं. आणि मग आमची मम्मी आहे ना खाली अशी बारदानं वगैरे घालायची, का तर पायाला म्हणजे गार लागू नये म्हणून. आणि किचन मध्ये आम्ही फक्त जेवण करण्यापुरतच जायचो मग त्यावेळेस. तर मम्मी त्याला बोलतात कच्चा हाऊस. हा राईट, कच्चा हाऊस. त्यांना कच्चा हाऊस काल परवा कच्चा हाऊस आणि पक्का हाऊस काय ते त्यांना शिकवलंय. तर त्याच्यामध्ये हा राईट, दिस इज कॉल्ड कच्चा हाऊस. तर आमचा कच्चा हाऊस होता मिथिलाच्या भाषेमध्ये. तर ह्या आटला आम्ही भाजल्या ना फणसाच्या. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण फणस आणला होता, मी तुम्हाला दाखवला होता व्हिडिओमध्ये, पण तो फणस चांगला नाही निघाला, रसाळ फणस निघाला. आम्ही कापा समजून आणला होता पण तो बरका निघाला, आणि अजिबात त्याला चव नव्हती, काय माहित नाही, आणि वास पण येत नव्हता त्याचा असा पिकलेला वगैरे. कोवळा फणस होता बहुतेक. तर आहे ना थांबतोंडावर नुकणार. तर त्याच्या या आटला मी ठेवल्या होत्या काढून. काल वटपौर्णिमा झाली आणि आज आटला मी त्या भाजल्या, तुम्हाला भाजून पण दाखवल्या. भाजून खूप छान लागतात, तुम्ही उकडूनही खाऊ शकता कुकरमध्ये. हे बघा, भाजल्यानंतर आहे ना असं त्याचं साल काढायचं वरचं, आणि असं खायचंय बघा. खूप छान लागतात, खूप. भाजताना मीठ वगैरे काही नाही घालायचं, पण उकडताना आहे ना आपण जो कुकरमध्ये उकडतो 3 शिट्या काढायच्या, तर मीठ घालावं लागतं. मला उकडलेल्यापेक्षा भाजलेला आटला खूप खायला आवडतात. तर त्याचं ते घराचं सांगत होते आमच्या. तर सगळीकडे तो ओल असायचा, बाहेर भरपूर पाऊस पडत असायचा, आणि मम्मी पप्पा शेतावरून आलेले असायचे. त्यावेळेला शेती होती आमची थोडीफार, आणि त्यावर लाईटीचे असे हे असायचे, ते माहिती ना, हा ते काजवे यायचे, काजवे. तू मला विषय बदलायला लावू नकोस. तर पाऊस पडत असायचा खूप बाहेर, आणि चूल पेटलेली असायची आमच्या, आणि चुलीवर आमची मम्मी येणं भाजली झाली की आटला भाजायची त्याच तव्यावरती, आणि आम्हाला गरम गरम खायला द्यायची. तर ते मला मगाशी आटला भाजता स्टोरी आठवली, करूया आलं म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर आता शेअर करता करता लाईट पण गेली, तरी पण म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया, नाही तर नंतर आटला संपून जातील. तर म्हटलं तुमच्याशी स्टोरी शेअर करूया. तर कुणाची अशी स्टोरी आहे लहानपणीची गावच्या घरांमध्ये, काय ते दिवस होते ना, पण एवढा गोडवा होता ना त्या दिवसांमध्ये, एवढं सुख होतं त्या दिवसांमध्ये. आता सगळं काही आहे पण ते सुख अनुभवायला मिळत नाहीये. तर एवढी स्टोरी तुम्हाला सांगायची होती आटलांबाबत. आणि तुम्हाला हा आटला भाजून तुम्ही या अशाच प्रकारे आटला भाजून खा घरामध्ये. आमच्याकडे याला आटला बोलतात, ज्या फणसाच्या आतमध्ये बिया असतात. कोकणामध्ये जास्त करून आटला त्याला शिजवायचं. पण तळ कोकणामध्ये याला आहे ना हे सुद्धा बोलतात, काहीतरी गोट्या पण बोलतात, गोट्या की गोट्या असं काहीतरी बोलतात. असं मी व्हिडिओ मध्ये युट्यूब वरतीच बघितलं होतं. पण आमच्याकडे याला फणसातल्या आटला बोलतात. फणसाच्या गाऱ्यांच्या आतमध्ये असतात बिया, ते आटला बोलतात. आम्ही त्याला अटूल बोलतो आम्ही त्याला. तर त्या अशा भाजून उकडून किंवा भाजीमध्ये सुद्धा टाकून तुम्ही खाऊ शकता. याची भाजी सुद्धा करतात, जवळ्यामध्ये घालून म्हणा, किंवा अळूचं फतफत आपण बनवतो ना, आता अळू पण येईल, भाजीचा अळू, तर त्याच्यामध्ये घालून सुद्धा हे बनवल्या जातात. तर तुम्हाला आता भाजलेल्या आटलांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपला जर व्हिडिओ आजची स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक
एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मंडळी. आणि भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. पावसातून फिरू नका जास्त. गरज असेल तरच बाहेर पडा, कारण आता पाऊस जुलै महिना चालू झालाय तर पाऊस खूप जास्त जोरात पडणार आहे. आपण ह्याच पावसाची खूप जोमाने वाट बघत होतो, कारण गरमी सुद्धा तेवढीच आपल्याला त्रास देत होती. तर आता पाऊस त्याचं काम करतो आणि पावसाला गारवा सुद्धा आहे, तर पाणी वगैरे उकळून प्या आणि स्वतःची काळजी घ्या. कारण मग असं क्लायमेट चेंज झालं की आजार पण येतात. त्याच्यामुळे घरी राहा, सेफ राहा. पाहिजे असल्यासच बाहेर पडा, काम असल्यासच बाहेर पडा. जास्त पावसामधून इकडे तिकडे कुठे जाऊ नका, प्रवास वगैरे करू नका. तर भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.